गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या वाजलेले आहेत 8. चला, माझं आताशी बाहेरचं काम सगळं आवरलं. आज आहे शनिवार. पोरं गेली शाळेत. धारी काढली, झाडलोट झालं, इकडचं झाडून काढलं आणि गुरं पण नेऊन बांधली आणि हिला पण दूध ठेवलं. का बाहेर बसली तू? का 2 वेळा दूध पिऊन बाहेर मलाच राखा न वयाने. चल चल, आता काहीतरी भाजी करायची, भाकरी करायच्या. ये घरात, चल. वातावरण सुंदर झाले. आज सकाळ सकाळच ऊन पडायला लागले. या आमच्या दारात काय लय ऊन येत नाही, पण त्या झाडाच्या फांदीच्या मधून सूर्य दिसतो या, त्याच्यामुळं आज सकाळ सकाळ ऊन पडले. आताशी तर 8 वाजलेत. त्याला अजून मी चूल नाही पेटवली. आता चूल पेटवायची, भाजी शिजायला घालायची. काहीतरी कणिक मळायची. मांजराला दूध ठेवलं होतं, तिची वाटी ती अजून दूध कितली तर वाचायचंय. रातचं वाचून ठेवले. हा, मला वाटलंच होतं. कशी आहे ना तू, कशी आहे ना? किती वेळा तू दूध पिली सकाळपासून? मला फक्त सांग, किती वेळा पिली? हा, सारखं पायात घे, अंगावर ये, मांडी येऊन बस. तुला उद्या कसते या फक्त काय करते मी, फक्त काय करते मी, एवढंच यार तुला हाय ना. वैताग द्यायचं काम आहे निसतावं तिचं. काय सांगायचंय तुम्हाला. सकाळ सकाळ ऊन पडतंय, रोज दुपारून पाऊस येतो. एकतर उरकायचं या, आता कणिक मळावं लागल आणि मग भाजी करावं लागल. चला, आता भाजीला बटाटा आहे फक्त. मंडई आणली तर संपली गेली. बटाटा करावं का वांग्याची भाजी पातळ करावं तीच कळा नाही. आता वांग करते संध्याकाळी, बटाटा करते थोडासा, शिजायला घालते आणि मग हे करते. काय दमच निघा नाही आहे, सारखं आगाला झटत राहायचं बारक्या पोरागत. काय देते आणि काय नाही, काय करते आणि काय नाही, ध्यानच तिचं त्याच्या वाजतं सारखं. चुलीला जा काय लागला नाही वाईस बरा. बटाटा टाकले तेलात फोडणीला, थोडासा दूर होतोय पण आहे जा त्याला दिसतोय. चुलीला तर त्या चुलीला वाईस थोडा पोत्याला द्यावा लागेल. चुल्ले काळी होती कारण का आता वाईस थोडी चिकचिक चालू असल्यामुळे नीट सारपान पेटत नाही ना. मग काय करावं. चला, मस्तपैकी आता भाजी तर शिजलेली आहे. काय झालं, रात्री दळण आणायचं होतं गव्हाचं दळण, पण लक्षातनं गेलं. त्याच्यामुळं गव्हाचं पीठ काय संपले. त्याच्यामुळं परत आता ठरलं की भाकरीच करावे लागतील. बापू गेलं दूध घालायला आणि बटाटा शिजस्तवर शिजायला घातला. कणिक नव्हती मळायची. मग कपडे धुतली, कारण का सकाळ सकाळ एवढं ऊन पडलं होतं आणि आता पावसाचं वातावरण झाले. असं वाटतंय थोडं का व्हायना आता येत असतं, म्हणून आधी पडदेशीने कपडे धुवून टाकले. सगळी कपडे धुतली, डबल तार वाळाय घातल्यात. इकडचं झाडून काढलं. तर देवाला वात उदबत्ती लावूया. चला, गाय तिथं चराय बांधली पण गुतली का काय कळा नाहीच. गुतलेली दिसती या का निघली निघली निघली, नाहीतर आणि तिकडं जावं लागलं असतं. ती गुतलेली काढायचं, ती तिकडं बांधली ना पटांना. वातावरण पावसाचंच होतंय लगेचच. इकडचं पण आवरलं, इकडचं झाडून काढलं आणि त्या रोज सकाळ सकाळी करायच्या. आज राहिले 9 वाजून गेल्या. देवघर आमचं माहिती आहे बऱ्याच जणांना. बरेच जण म्हणतात रेशमाताई मोठा व्हिडिओ काढत जा, मोठा व्हिडिओ काढत जा. काय होतंय, मोबाईल धराय नसतं कुणी, माझं गुत्तो हात कामाला, मग काम हातातलं ठेवून व्हिडिओ काढावा लागतो. मग तुम्हाला वाटतं की रेशमाताई काय कामच करीत नाही, नुसती व्हिडिओज काढते का काय. मग असं होतं. त्याच्यामुळे मग मला काय होतंय, कुठलंच काय सुचत नाही.
कुठलं कुठलं देव आहेत आमच्या सगळ्यांनी कमेंट करून सांगा बरं. ज्यांना कोणाला ओळखू येतात त्यांनी सांगा. डबल विठ्ठल रुक्माईचाच फोटो येतं. गेल्या वर्षी पालखीत दिलं होतं. त्याच्या गेल्या वर्षी पण इथं मोठी ह्याची मूर्ती होती, ह्याचीच विठ्ठल रुक्माईचीच काचची. ती कसं काय काय माहिती फुटली. मग ती दिली पाण्यात सोडून. म्हणतात ना देवाऱ्यावरती देव तुटल्यालं फुटल्यालं ठेवून आहे तर, म्हणून जे जे खराब खराब होते ते सगळे आत्यांनी त्या ह्याला गेलते कुठं गाणगापूरला का कुठं गेलं तेव्हा ते तिकडं त्या ह्याच्यात सोडून दिलं. फुलं आणून ठेवते परत ना आता ताजी ताजी आणि वाट लावते.